नुकतंच मुंबईमध्ये जाहीर सभेत बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं सुतोवाच केलं। त्यांच्या या वक्तव्यानंतर मात्र महाविकास आघाडीत एकच खळबळ उडाली। यावरून एमव्हीए मधील घटक पक्षात अंतर्गत मतभेद असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं। मात्र सवाल असा उपस्थित होतो की ऐन निवडणुकीच्या तोंडावरच महाविकास आघाडीत बिघाडी का होते? याच प्रश्नाचा घेतलेला हा मागोवा। नमस्कार, मी गजानन कोवळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। महाविकास आघाडीत असलेल्या अशांततेमागे अनेक घटक कारणीभूत आहेत। त्यातील पहिला घटक म्हणजे वैचारिक फरक। महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांची विचारधारा वेगवेगळी असल्याने लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात महाविकास आघाडी सातत्याने धुसफूस असल्याच्या बातम्या समोर यायच्या। यातील ठाकरे गटाविषयी बोलायचं झालं तर अनेक वर्षांपासून भाजपची असलेली युती तोडून त्यांनी महाविकास आघाडीशी जुळवून घेतलं। मात्र उद्धव ठाकरे यांच्यावर आघाडीत जाऊन हिंदुत्वाशी आणि हिंदू मतदारांची प्रतारणा केली असल्याचा आरोप सातत्याने होतो। कारण एनसीपी आणि काँग्रेस हे सर्व धर्म समभाव मानणारे पक्ष आहेत, तर उद्धव ठाकरेंची शिवसेना ही हिंदुत्ववादी संघटना आहे। याच वैचारिक दरीमुळे प्रमुख राजकीय मुद्द्यावरून एकजूट दाखवणं या पक्षांना अवघड झालं आहे। उद्धव ठाकरेंची ही महाविकास आघाडीत कोंडी झाली आहे असंच म्हणावं लागेल। कारण हिंदुत्वाचा मुद्दा घ्यावा तर मग अल्पसंख्याकांची मतं पडतील का, याबाबत शंकाच आहे। सर्व धर्म समभाव या तत्वावर चालावं तर भाजप त्यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप करत आहे। त्यामुळे या द्विधा मनस्थितीत असलेल्या ठाकरे गटासोबत काँग्रेस आणि शरद पवार गट यांच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर जागा वाटपावरून किंवा अन्य कारणामुळे सातत्याने वाद होत असल्याचं अनेकदा दिसून आलं आहे। दुसरा घटक म्हणजे निवडणूक रणनीतीचा अभाव। निवडणुका जसजशा जवळ येतात तसं राजकीय पक्षांना आपली ध्येय धोरण, प्रचार रणनीती किंवा मोर्चे बांधणी करणं आवश्यक असतं। मात्र महाविकास आघाडीत याबाबत कायम उदासीनता दिसून येते। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मुद्दा असेल किंवा मग मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा विषय असेल, त्यांच्यात विधानसभेवेळी बैठकांमध्ये कधीच एकमत झालं नाही आणि त्यामुळेच महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं खुद्द महाविकास आघाडीतील नेत्यांनीच मान्य केलंय। एवढंच काय, पण विधानसभेच्या निकालानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असताना मागील 1.5 महिन्यात महाविकास आघाडीची राज्य स्तरावर अद्याप एकही बैठक झाली नाही। खरं तर प्रभावी रणनीतीच्या अभावामुळे एकीकडे अनेक राज्यात काँग्रेसच्या अस्तित्वाला ग्रहण लागलं आहे, तर दुसरीकडे भाजपसारखा पक्ष सर्वच पातळीवर आक्रमक आणि भक्कम होत चालला आहे। त्यामुळे आघाडीतील मित्रपक्षांमध्ये समन्वय नसेल तर काँग्रेससह महाविकास आघाडीला देखील पुन्हा उभारी घेण्याचं मोठं आव्हान असेल। तिसरा घटक आहे भ्रष्टाचाराचे आरोप। आघाडीतील नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, ज्यामुळे युतीवरील जनतेचा विश्वास आणखीन कमी झाला। हे मागील निवडणुकीच्या निकालावरून दिसून येते। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना त्यांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले आहेत। या आरोपामुळे महाविकास आघाडीची विश्वासार्हता कमी झाली। हाच मुद्दा घेऊन निवडणूक प्रचाराच्या काळात महायुती महाविकास आघाडीवर कायम हल्ला करत आली आहे। त्यामुळे महाविकास आघाडीला याचा नेहमी फटका बसत आला। इतर सक्षम पर्याय न शोधता भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्यांनाच पुन्हा पुन्हा तिकीट दिल्यामुळे मवियामध्ये अनेकदा अंतर्गत कलह निर्माण झाले, ज्याचा परिणाम त्यांच्या निवडणूक निकालावर झाला। चौथा घटक आहे भाजपचा प्रभाव। महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय शक्ती असलेल्या भाजपचा महाविकास आघाडीवर मोठा प्रभाव आहे। भाजपच्या कामावर प्रभावित होऊन महाविकास आघाडीतील अनेक नेते भाजपला येऊन मिळाले। याशिवाय आधी महाविकास आघाडीचा भाग असलेले शिंदे गट आणि अजित पवार गटाने भाजपशी जुळवून घेतल्याने एमव्हीए मध्ये मोठी फूट पडली। या विभाजनामुळे जनतेच्या दृष्टीने महाविकास आघाडीची विश्वासार्हता कमकुवत झाली। मात्र एकीकडे हे दोन्ही गट बाहेर पडल्याने महाविकास आघाडीला मोठं खिंडार पडलं, तर दुसरीकडे महायुती मात्र आणखीन मजबूत झाली। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे एमव्हीए मध्ये तणाव निर्माण झाला आहे। महाविकास आघाडीतील कोणता नेता भाजपमध्ये जाईल याची शाश्वती नसल्याने महाविकास आघाडीतील सदस्यांवर अविश्वास निर्माण झाला, ज्यामुळे निवडणुकीपूर्वी मित्रपक्षातील फूट आणखीनच वाढत गेली। पाचवा आणि शेवटचा घटक म्हणजे ध्येय धोरण एक नसणं। महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्ष विशेष करून भाजपचा विजय रथ रोखण्यासाठी एकत्र आले आहेत। राज्यातच नाही तर सबंध देशभरात भाजपच्या विरुद्ध वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकवटले आहेत। मात्र याचा अर्थ असा नाही की त्यांच्या विचारधारा एकमेकांना पूरक आहेत किंवा समान आहेत। उलट इतर वेळी एकमेकांविरोधात असलेले हे पक्ष केवळ भाजप द्वेषापोटी एकत्र आले आहेत। मात्र भाजपला रोखण्याच्या नादात त्यांच्याकडून लोकांच्या मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष होत आहे। ते सत्तेत आल्यास कोणती धोरणं राबवणार हे ते स्पष्टपणे सांगताना दिसत नाहीत। ही स्पष्टता नसल्यामुळे आणि भाजपला रोखणं हा त्यांचा एकमेव उद्देश असल्याने लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुकांमध्ये
जनतेने त्यांना नाकारलं। कदाचित हेच लक्षात आल्याने उद्धव ठाकरेंनी आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले असावेत। मात्र या निमित्ताने निवडणूक जवळ आली असताना महाविकास आघाडीतील अस्वस्थता पुन्हा एकदा समोर आली। शेवटी वैचारिक फूट, प्रभावी रणनीतीचा अभाव, भ्रष्टाचाराचे आरोप, भाजपचा वाढता प्रभाव आणि ध्येय धोरण एक नसणे या सर्वांमुळे महाविकास आघाडीत कायम धुसफूस होताना पाहायला मिळते। त्यामुळे महाविकास आघाडीला निवडणुका जवळ आल्यावर संयुक्तपणे एक आघाडी म्हणून काम करणं कठीण जातं। तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी वृत्तम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।